आम्हाला सगळ्यांनाच नको वाटणारा तो दिवस अखेर आज उजडलाच. मी असं का म्हणते हे कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना समजलंही असेल. दुपारी अहो बाहेरून आले आणि त्यांनी सगळ्यांसाठी छान मलाई लस्सी आणली होती. मग काय, आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून थंडगार लस्सीचा आनंद घेतला. रात्री लॉगआउट केल्यानंतर मी आणि अहो खाली बेकरीमध्ये गेलो होतो, कारण आज आमच्या दीदी परत गावाला निघाल्या होत्या. म्हणूनच भाचीसाठी थोडा खाऊ द्यायचा होता. खाऊ घेतला आणि आम्ही परत लगेच घरी आलो. घरी आल्यावर बघितलं तर दीदींची पण इकडे बॅग पॅक करायची गडबड सुरूच होती. रात्रीचं जेवण झाल्यावर दीदींना जाताना हळदी कुंकू लावलं, त्यांच्या पाया पडले आणि आशीर्वादही घेतला. त्यांना सोडण्यासाठी आम्ही सगळे खाली ग्राउंड फ्लोअरला गेलो होतो. जाताना दीदींना खूप वाईट वाटत होतं. अगदी त्यांचे डोळेही भरून आले होते आणि त्या रडायलाही लागल्या. खरंच हे 3 दिवस कसे गेले ना आम्हालाही समजलं नाही. घर एकदम भरल्यासारखं वाटत होतं. आमचा साई तर सारखं अत्तू अत्तू करून त्यांच्याच पाठीमागे असायचा. या 3 दिवसात जेवायला पण त्याला अत्तूनेच भरवायला पाहिजे असं त्याचं होतं आणि झोपायचाही अत्तूसोबतच. आता दीदी चाललेत तर त्यांना सोडायला पण मी पण येणार असा त्याचा हट्ट धरूनच तो बसला होता. भाऊजी दीदींना कामोट्याला सोडायला गेले. आम्हीही त्यांना बाय बाय केलं. आता रात्रीचं जेवण तर ऑलरेडी झालेलंच आहे, तर खाली आलोय तर म्हणलं एक फेरफटका मारून बाहेरून येऊया आपलं. तर असा होता माझा आजचा दिवस. तर व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.